सूरज साठी मात्र आपण पाहतोय प्रत्येक षटकार चौकाराला आपण पाहतोय अविनाश चापके साहेब यांच्याकडून 50 रुपयाचं कॅश प्राइज आहे। हा ते ऑनलाईन पैसे मात्र होतील, ऑनलाईन तुम्हाला मात्र आज डिजिटल इंडिया ज्या अनुषंगाने आपण पाहतोय। आणि मुकेशजी गोवारी यांनी जर कसाही झेल टिपला तर गणेशजी बुंदे साहेब यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 100 रुपयाचं कॅश प्राइज। बक्षिसांचं इथे खैरात केलं जाते, बक्षिसांचं भडीमार केलं जात आहे। फक्त एक झेल टिपला राकेश धुमाडा साहेबांनी आणि त्या झेलची किंमत 500 रुपये झाली। हे प्रेम आहे, हे मित्रप्रेम आहे। खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आपला साथीदार आणि आपल्या सवंगड्याला मात्र प्रोत्साहन करणं हीच तर खऱ्या अर्थानं मैत्रीचं नातं असतं, ज्या अनुषंगाने आपण पाहतोय। धुमाडा साहेब, बुंदे साहेब तुमची वाट बघतायत, प्लीज मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। जाऊया मॅचकडे, जिथे दुसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 या धावसंख्येवरती। अतिशय सुंदर रीतीचं क्रिकेट पाहायला मिळतं। यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा नाही, इथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतायत, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं नाही। चेंडू मात्र आपण पाहतोय निसटतोय। 3 चेंडूंचा खेळ झाला, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 16 वरती। 16 धावा धावफलकावरती आहेत। अतिशय सुंदर मात्र ही स्पर्धा राहिली आणि अगदी आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा। आणि इथे जर आपण पाहिलं तर राकेशजी धुमाडा साहेब येतात, त्यांच्या झेलसाठी टाळ्या शिट्ट्या सगळं काही येतं। राहुलजी धानवा सर हे 500 रुपये मात्र आपण पाहतोय हे आपण देणार आहोत गणेश बुंदे साहेबांच्या शुभ हस्ते। 200 रुपये अजय पाटील साहेबांचे राहिले, तदनंतर योगेश साहेबांच्या देखील इथे 100 रुपये असतील आणि तदनंतर आपण पाहतोय ते म्हणजेच बुंदे साहेबांचे 200 रुपये, असं मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज एका झेलची किंमत राहिली। तर आपण पाहतोय हे मात्र झेल इथे अजय पाटील साहेबांच्या माध्यमातून इथे आपण वितरित करणार आहोत। सुंदर रीतीचा खेळ राहिला। कैलासजी कोल्हेकर साहेब कुठे असतील तर प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। कैलासजी कोल्हेकर साहेब, तर आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावर आहे ते आमचं कॅमेरा वर्क आणि जिथून मात्र आपण पाहतोय झेलसाठी हे मात्र आपण पाहतोय 500 रुपये मिळत आहेत। राकेशजी धुमाडा साहेब एक दिलदार असे मात्र व्यक्तिमत्व, हे त्यांच्या झेलसाठी नसून हे त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी पारितोषिक होतं। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धुमाडा साहेबांना मात्र इथे 500 रुपयाचा कॅश प्राइज। क्या बात है, कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षण टिपले जात आहेत। पाटील नेटवर्कची एंटायर टीम आपल्याला पाहायला मिळते, अतिशय सुंदर। जाऊया मॅचकडे। 2 षटकांचा खेळ जिथे संपला आणि धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचली, 11ची सरासरी गाठत। येणारे चेंडू असतील आणखीन 24, काय होईल काय बिघडेल, घेऊया एक छोटासा ब्रेक, ऐकूया डीजेला। साडे गावचा जय दादा हायलय डॅशिंग, न पालघर जिल्ह्यात नाव लय गाजतय जय दादाच। येतो हिरोवानी दादा बुल्लट घेऊन फिरतो पालघर जिल्ह्यात, येतो हिरोवानी दादा बुल्लट घेऊन फिरतो पालघर जिल्ह्यात। मनान दादा हाय दिलदार, गोरगरिबांचा आहे आधार, समाज कॅमेरावाला नंबर आहे का? काय झालं बोला ना, तो गाडीवर बसलाय ना, आम्ही त्याला कव्हर करायला सांग, त्याला स्क्रीनशॉट मारतो। रेड गाडी का ग्रीन वाली? व्हाईट गाडी पण आहे, व्हाईट गाडी बरोबर ना? ए बॉलर कोण रे? आमिर सूरजला। सूरजच्या प्रत्येक षटकार चौकारासाठी आपण पाहतोय, जिथे मात्र आपण पाहतोय अविनाश चापके साहेबांच्या माध्यमातून 150 रुपयाचा कॅश प्राइज आहे। आणि इथे मात्र सूरजच्या माध्यमातून हा षटकार आलाय। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सूरजची बॅट ज्यामध्ये 2 चौकार, 3 चौकार, 4 चौकार आणि 1 षटकार, म्हणजेच इथे 250 रुपये मात्र विजयी झालेले आहेत। सूरज यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर बॅटिंग राहिली। तिसऱ्या षटकातला खेळ चालू आहे। गावदेवी पोचाडे संघ मात्र टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करते। हा देखील फटका अतिशय चांगला, तिथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत आणि सूरजच्या खेळाला पूर्ण विराम, विकेटचं पतन गॉन।
तर जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमीर आणि या बॅटिंग मार्कवर आपण पाहतोय साहिल. येता क्षणी मात्र उलटा फुलटाचा प्रयत्न झाला आणि जर आपण पाहिलं तर इथून पंचांचा इशारा येतोय येस ऑल राईट चौकार. अगदी मात्र धावा कशा येऊ देत येणं गरजेची भूमिका आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर चौकार आलाय. अतिशय चांगल्या रीतीने मात्र हा स्ट्रोक खेळतोय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. ऑस्ट्रेलियन घातक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याची मात्र आठवण करून देत असताना 32 क्रमांक खऱ्या अर्थानं जरी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू असला तरी भारताचा जावई ठरला आपण पाहू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय जिथून क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. या धावसंख्येत 2 धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील चालू झाला. गावदेवी पोचाडे संघ आपण पाहतोय नाणेफेक जिंकली. तज्ञाचं त्यांनी वक्तव्य मांडलं की इथून आम्ही प्रथमतः निवडणार ते म्हणजेच आमचं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण हीच आमची ताकद आहे. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहतोय आता गोलंदाजी राहिलेली आहे. यावेळी हा फटका गगनाला गवसणी घालणारा आणि खऱ्या अर्थानं सलामी देणारा म्हणजेच आमच्या क्षेत्ररक्षकाला की टाटा गुड बाय असं मात्र म्हणत चेंडू निघून गेला एक्स्ट्रा कव्हरला. अतिशय चांगला स्ट्रोक चेंडू आपण पाहू शकाल. खूप छान रीतीने खेळला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलाय दर्जेदार खणखणीत सूर्या प्रीमियर लीगचा हा षटकार 6. धावांचा ओघ वाढलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ तब्बल चालू आहे आणि 40 धावा आतापर्यंत जाऊन पोहोचतात. यावेळी जर आपण पाहिलं तर अगदी एका बाउन्स मध्ये क्षेत्ररक्षण झालं. अगदी स्वतःला सावरत 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 41 धावा तब्बल फलकावरती लागल्या. म्हणजेच येणाऱ्या काळात आणखीन जर आता आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील हा देखील अगदी तेवढाच महत्त्वपूर्ण प्रश्न असेल. साहिलच्या प्रत्येक चौकार षटकारांसाठी आपण पाहतो अविनाश चापके साहेब यांच्या माध्यमातून 50 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि निश्चित स्वरूपात इथे मात्र भरपूर बक्षिसं लावली जात आहेत. गोलंदाजी मार्कवर होतील तयार. अर्थात चौथे षटक हाताळण्यासाठी येतील ते म्हणजेच ऋतिक हे आपल्याला पाहायला मिळतात. ऋतिक सातवी हे मात्र गोलंदाजी मार्कवर. चला आणखीन एका इनिंगचा खेळ बाकी आहे मित्रांनो. वेळेचा विचार केला तर आता 5:30 ऑलमोस्ट झाले. 3 षटकांचा खेळ मात्र संपलाय. येणारी 3 षटक आणि त्यानंतरची 6 षटकं खूप महत्त्वाची भूमिका असणार आहे. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर तयार. डाव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी ऋतिक सातवी यांचा मात्र पहिला चेंडू जिथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळायचं होतं परंतु चेंडू इथून देखील जो फटका खेळला आणि जेवढ्या धावा मिळायला हव्या होत्या त्या मनाप्रमाणे मिळाल्या. आलाय चौकार. फटका मिस टाइम होता परंतु 4 धावा येणं गरजेची भूमिका आहे. 4. चल पुरी नाचाया चल दारुपेचा दाल भरी नाचाया चल पुरा नाचाया चल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 45 या धावसंख्येवरती. लॉस ऑफ 1 विकेट्स अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. अगदी शेवटच्या सामन्यात धावांची उधळण चालू आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न. अगदी समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक खाली पोहोचतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 46 धावा. तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 46. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेनं अगदी मात्र आपण पाहतोय मुनीत कुडू यांच्या स्वागतासाठी हा खेळलाय दर्जेदार 6 धावांचा देखणा फटका षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 52. खऱ्या अर्थानं गोलंदाजाला खूप कठीण करून सोडलंय. कर्दन काळ ठरतायत गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. कारण फक्त एकच फलंदाज नाही तर एका बाजूला साहिल देखील रंग उधळतोय तर दुसऱ्या बाजूने सागर देखील तेवढीच चांगली फलंदाजी करतोय. करायचं तर करायचं काय. विकेट फॅक्टर ही भूमिका अगदी आता महत्वाची. 52 धावा फलकावरती आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर येणाऱ्या काळात आपण पाहतो आणखीन 2 चेंडू असतील. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. चेंडूला मात्र आपण पाहतोय डीप पॉइंटच्या वरून दिशा दिली. अगदी चांगला आणि क्वालिटी फटका बघायला मिळाला. षटकार आणि चौकारांमध्ये डिलिंग चालू आहे. चेंडू मात्र निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 56 या धावसंख्येवरती. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी. या षटकातला 1 आणि उर्वरित जर टोटल पाहिली तर 13 चेंडूंचा खेळ येणं बाकी.
येणाऱ्या काळात आपण पाहतोय भरपूर धावा मात्र या पहिल्याच डावात इथे मात्र रंग उधळतात. दोन फलंदाज, एका बाजूला सागर, एका बाजूला साहिल. यावेळी जर आपण पाहिलं तर झेल सुटलाय आणि पंच दर्शवतील की हिट विकेट हा फलंदाज झालाय की काय ते देखील आपण बघणार आहोत. येस, ऑल राईट, इथे मात्र हिट विकेट आहे. फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. आधुनिक काळात आपण पाहतोय रिव्ह्यू सिस्टम, सगळ्या काही गोष्टी आहेत त्या अनुषंगाने त्याचा उपयोग करायला हवा आणि ते हिट विकेट फलंदाज झालेला आहे. बॅट आणि स्टंपचा संपर्क झालाय. फलंदाज मात्र इथून परतीचा प्रवास करतील. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या खेळाअखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 56 आणि लॉस ऑफ 2 विकेट्स, 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया पुन्हा एकदा डीजेला. पुढचे महिन्याची तारखला 12 येऊ परी तुला मेलाया. पुढचे महिन्याची तारखला 12 येऊ परी तुला मेलाया. पालघरचे बाजार आहे मैत्रा, पालघरचे बाजार आहे. झुमका घेऊन मला दे मैत्रा, झुमका घेऊन मला दे. थँक्यू सो मच. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या आपण पाहतोय 56 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती. अविनाश चापके साहेब यांच्याकडून मात्र फलंदाज साहिल याच्या प्रत्येक षटकाराला आणि चौकारला 50 रुपयाचा कॅश प्राइज. नवीन बॅटर दाखल झालेत. प्रणय यावेळेस आपण पाहू शकाल अगदी मात्र सॉफ्ट हँडने खेळून काढला. जेंटल पुशच्या सहाय्यानं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. गोलंदाजी मार्कवर रोहित भोईर होंडो आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये संघ अडचणीत सापडला, तदनंतर संघाला कसं खांद्यावर घेतलं आणि मात्र पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला. अर्थातच श्री रमेश सुकूर तांबडी साहेब आणि कुमार नचिकेत रमेश तांबडी यांच्याकडून मात्र सामनावीरचा पुरस्कार प्रत्येक मॅच करता. यावेळीच आपण पाहतोय झेल सुटलेला आहे. कॅचेस विनिंग द मॅचेस, इथे मात्र चांगले कॅचिंग तुम्हाला करावी लागेल. आता सुटलाय कॅच, येणाऱ्या काळात तुम्हाला ह्याची मात्र शिक्षा भोगावी लागेल. खऱ्या अर्थानं 2 फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आहेत अगदी चांगल्या रंगात, ज्यांना मात्र चांगला गोल्डन फॉर्म आहे आणि तुम्ही कॅच मात्र सोडलाय तो म्हणजे साहिल याचा, जो आतापर्यंत 15 धावांवरती खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा सलगची मात्र आपण पाहतोय दुसरी संधी. साहिल आपण पाहू शकाल. यस, पहिला झेल जर आपण पाहिला तर प्रणय याचा सुटला गेला. तदनंतर आता साहिल, म्हणजे दोन्ही फलंदाजांना एक एक संधी मिळाली. आणखीन येणाऱ्या काळात 9 चेंडूंचा एक मोठा खेळ बाकी आहे. कुठल्या रीतीने मात्र फलंदाज फलंदाजी स्वीकारतील. आतापर्यंत 58 धावा होंडो ऑन स्क्रीन आपण पाहतोय. अर्थात रोहित भोईर पहिल्या मॅचचा हिरो. पहिल्या मॅच मध्ये काय झाले हे विसरत या मॅच मध्ये काहीतरी करायचं. पंचांकडे लाऊड अपील आणि विवेकजी दवणे यांनी मात्र बोट आकाशाकडे उचललाय. यस, ऑल राईट, विकेटचं पतन, फॉल ऑफ द विकेट गॉन. गडगडाला तू ये ना साजनी, माल मिलाया तू ये ना साजनी, पुरातीन गोवारी ये ना साजनी, सुडाय वक्तावर ये ना साजनी, डोंगराचे सरावर गवताचे पटावर, डोंगराचे सरावर गवताचे पटावर, मोहाचे बुडाशी ये ना साजनी, बांधावर चालत ये ना साजनी. थँक्यू सो मच. या षटकातले जर आपण चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत 4 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्वप्नील दळवी, प्रणय जर मात्र होंडोला षटकार ठोठावतायत तर मात्र आपण पाहू शकाल गणेशजी बुंदे साहेब यांच्याकडून आपण पाहतोय 200 रुपयाचा 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे मागणी आता वाढलंय, पैशांचं मात्र इथे बक्षीस वाढलं जात आहे. आणि चापके साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये. जर प्रणय षटकार मारतोय रोहित भोईर अर्थात होंडो याच्या विरोधात जर षटकार आला तर गणेशजी बुंदे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि चापके साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये. जाऊया मॅचकडे. यावेळेस शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न विवेक दवणे मात्र वळतायत आणि मात्र त्यांनी सांगितलं की यास निश्चित स्वरूपात हा चेंडू वाईड असेल. धावसंख्या तपासून पाहिली तर धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच आत्ता 59 अर्थात 59 धावा लागल्या जात आहेत. यावेळी जर आपण पाहिला तर हा चेंडू अतिशय चांगला राहिला. पंचांनी मात्र हात बंदिस्त ठेवलेत कारण आपण पाहतोय हा चेंडू अगदी खूप चांगल्या रीतीने हाताळलाय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 59 वरती. अगदी 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये आणि हा शेवटचा चेंडू. यावेळीचा फटका बऱ्याच काळ हवेत.
क्षेत्ररक्षक खाली पोहोचलेत आणि अगदी शेवटच्या क्षणाला इथे मात्र झेल सुटलाय. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय जिथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 61. येणारे 6 चेंडू टार्गेट कितीचं असेल ते सांगून जातील. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. विहिरीचं थंडगार पाणी ना विहीर जुने पुराणे, विहिरीचं थंडगार पाणी ना विहीर जुने पुराणे. थँक्यू सो मच. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूंचा खेळ बाकी असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतात ऋतिक सातवी. पहिल्या चेंडूवर आपल्या फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण ज्यांचं राहिलं. चेंडू मात्र येतोय डॉट बॉलने मात्र इथे सांगता केली जात आहे. धावसंख्यांचा जर आपण खेळ पाहिला तर धावा जाऊन पोचतील त्या म्हणजेच आतापर्यंत 61. 5 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला मात्र वळण दिलं. चेंडू मात्र आपण पाहतोय लॉंग ऑनला जिथून क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल आणि फलंदाज झाला इथून फेल गॉन. हातात रुमाल पुरी फिरवस्तू लाल दिसाय हो फार बेस आहेस गमाल. हातात रुमाल पुरी फिरवस्तू लाल दिसाय हो फार बेस आहेस गमाल. पोरी भरलीस तू माझे मनान ग पोरी भरलीस मनान, पोरी भरलीस तू माझे मनान ग पोरी भरलीस मनान. दादा अंशुत आणि वहिनी आली तर दिसायला पण आहे गोरी गोरी. वेलकम बॅक. संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जिथे आपण बघत आहात सूर्या प्रीमियर लीग 2024 पर्व तिसऱ्या वर्षात तब्बल ही स्पर्धा दाखल झाली. काय कमालीचं आयोजन नियोजन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भूषण, जर्सी क्रमांक 14. अगदी मराठी भाषेला प्राधान्य दिलंय. अर्थात बॅटिंग करणारा संघ शेतकरी. आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 61 वरती. येणाऱ्या काळात आणखीन 4 चेंडू आहेत. भूषण डाव्या हाताचा फलंदाज, गोलंदाजी मार्कवर ऋतिक सातवी. यावेळेस फटका मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. डाव्या हाताचा फलंदाज नुकताच दाखल झाला. सिंगल मात्र मिळाली. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आता 62. अगदी आजच्या दिवसातला शेवटचा सामना. सूर्या प्रीमियर लीग 2024 मधला आजच्या दिवसात 7 सामने. उद्याच्या दिवसात शार्प टाइम 9:30ला पहिला मॅच चालू होईल. रिपोर्टिंग करायचं आहे 9:15 वाजता. 9 वाजता आपण पाहतोय 9 वाजता पहिला सामना असणार आहे. 6 षटकांचे एक मोठे मॅच असं आपण खेळतोय. त्या अनुषंगाने मात्र लवकरात लवकर इथे मात्र संघाने मात्र पोहोचायचं आहे. उद्याचं शेड्यूल तुम्हाला ग्रुपवरती येईल आणि मात्र आपण पाहू शकाल. उद्याचा दिवस देखील तेवढाच महत्त्वपूर्ण असेल. तर जाऊया मॅचकडे. 1/22 मात्र पाहायला मिळाली. आता 4 बॉल झालेत. 63 धावा. इंग्लिश विकेट कीपर जॉस बटलर याचा मात्र आठवण करून देत असताना हा क्रमांक 63. यस ओके. कॅश प्राइज मात्र ते कलेक्ट केलं. तर मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचे विजयजी बसवत. मी अजयजी पाटील साहेबांना विनंती करतोय की साहेब किशोर खडके साहेब, के स्टार संघाचे प्रॉपरायटर किशोरजी खडके साहेब, तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. अर्थात मॅन ऑफ द मॅच या प्रत्येक मॅच करता श्री रमेश सुकूर तांबडी साहेब आणि कुमार नचिकेत रमेश तांबडी यांच्याकडून मात्र हे सामनावीर के स्टार संघाचे संघमालक किशोर खडके साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण देतोय तो म्हणजेच मॅन ऑफ द मॅच. विजयजी यांना मात्र आपण मॅन ऑफ द मॅच देतो आहोत. कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे क्षण टिपले जात आहेत. सुनील पांडुरंग धानवा साहेब, माजी उपसभापती पालघर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचेच चिरंजीव सुशांत सुनील धानवा यांच्या माध्यमातून मात्र टॉस का बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस बॉक्स जो मात्र इथे अवेलेबल करून दिला. चला शेवटचा सामना आणि 6 षटकांचा खेळ बाकी. टार्गेटचा जर विचार केला तर 36 बॉल आणि 64 धावा. कुठल्या रीतीने मात्र हा खेळ आकारला जाईल, कुठल्या रीतीने हा खेळ स्वीकारला जाईल, काय होतील ह्या घडामोडी हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आत.
साडे गावचा जय दादा हायलय डॅशिंग न पालघर जिल्ह्यात नाव लय गाजतय जय दादाच येतो हिरोवानी दादा बुल्लट घेऊन फिरतो पालघर जिल्ह्यात येतो हिरोवानी दादा बुल्लट घेऊन फिरतो पालघर जिल्ह्यात मनान दादा हाय दिलदार गोरगरिबांचा आहे आधार समाजसेवेला कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांचा मात्र हा फ्लॅग आपल्याला पाहायला मिळाला 22 जानेवारी 2024 या सुवर्ण क्षणाचे आपण साक्षीदार आहोत हे खरं तर आपलं सौभाग्य आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल अयोध्यामध्ये मात्र प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला खऱ्या अर्थानं झाली आणि खऱ्या अर्थानं या अभूतपूर्व सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत प्रत्येक गावोगावी कलश यात्रा आल्या प्रत्येक गावोगावी हा क्षण हा मात्र टिपला गेला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मुनीत कुडू यांचं मात्र कमालीचं असं हे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल कॅमेरा वर्क तर आपण पाहू शकाल इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रत्येक हिंदूंसाठी मात्र हा दिवाळीचा सण पुन्हा आला असं म्हणायला हरकत नाही खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्र आपण पाहतोय 14 वर्ष वनवास आणि 400 वर्ष रामराज्य मात्र मिळालं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय खडतर काळ आपण भगवंताच्या दारात गेलो की भगवंताकडे सुख मागतो परंतु त्या भगवंताला किती हाल अपेक्षा सगळ्या सोसाव्या लागल्या ना पतीचं ना मात्र आईचं सुख ना बापाचं सुख ना पत्नीचं सुख परंतु भगवंताच्या दारात गेला का मनुष्याला मात्र सगळ्या गोष्टी सुखाच्या पाहिजेत असतात ज्या अनुषंगाने आपण पाहतोय राकेशजी सांबरे साहेब उपाध्यक्ष एक डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटी तेवढेच दिग्गज क्रिकेटपटू अर्थातच राकेशजी सांबरे उपाध्यक्ष आपल्या या सूर्या प्रीमियर लीगचे त्यांचं आम्ही करतो इथे सहर्ष हार्दिक स्वागत विशालजी बसवत साहेब ग्रामपंचायत सदस्य वांदिवली सरांचं देखील आम्ही इथे करतोय सहर्ष हार्दिक स्वागत जे मात्र इथे आलेले आहेत तर जाऊया मॅचकडे पहिल्या चेंडूवर चांगला फटका सुरुवात मात्र चौकाराने केली पहिला चेंडू डॉट आला तदनंतर जर आपण पाहिलं तर चौकार आलाय खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार या वेळी हा देखील फटका चांगला खेळाय बॉडी बॅलन्स केला मागच्या पायावर तदनंतर चेंडूला फेकून दिला चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे आलाय दर्जेदार हा चौकार तर बड्डे बॉय अभिजितजी पवार साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत जे मात्र रिटर्न आलेले आहेत जयदीप पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत जे मात्र पुन्हा एकदा या मॅचकडे वळत आहेत आज त्यांचा वाढदिवस आणि सांबरे साहेब तुमचं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये वेलकम उपाध्यक्ष या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत राकेश सांबरे आपण पाहू शकाल 33 बॉल आणि 56ची गरज
तर धन्यवाद राहुलजी भोईर साहेब, तुम्ही मात्र इथे चेंडूची अगदी योग्य वेळेत इथे मात्र मागणी पुरवली. तर जाऊया मॅचकडे, जिथे पहिल्या षटकाचा खेळ चालू झालाय आणि सलग 2 चेंडूंमागे 2 चौकार देखील आले. आता गोलंदाजी मार्कवर साहिल याला मात्र कमबॅक करावा लागेल, बाउन्स बॅक करावा लागेल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट आला, तदनंतर जर इक्वेशन आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि 2 चौकार तेजस आपल्याला पाहायला मिळतात एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला महेश. अगदी शेवटचा सामना, संध्याकाळचं सत्र, गुलाबी थंडी, अगदी मात्र थंडगार वारा आता अंगाला बिलगून जातोय. आणि आपण पाहतोय थंडीचे दिवस म्हटले की दिवस कमी आहे आणि रात्र मोठी, या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय अगदी आता थोडाच अवधी राहिलाय. षटक क्रमांक पहिले 2 चेंडू जर आपण व्यतिरिक्त सोडले तर बाकीचे 2 चेंडू अगदी महत्त्वपूर्ण आहेत. इक्वेशन जर आपण पाहिलं तर आता चेंडू आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 32 आणि धावा जमवायच्या 56, म्हणजे चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. 32 बॉल आणि 56 धावा. सूर्या प्रीमियर लीग 2024 अतिशय सुंदर रीतीने मात्र ही स्पर्धा वळण घेते. चेंडू भरपूर काळ हवेत, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जाईल का, तर 2 धावा मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजेच पहिलं, ज्यामध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले आणि धावसंख्या 10 मिळाल्या, म्हणजेच 31 बॉल आणि 54ची गरज. अतिशय सुंदर क्रिकेट राहिलं पहिल्या दिवसात. एकंदरीत आजच्या दिवसातला हा तर ए ग्रुपचे मात्र सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये आपल्याला चांगले संघ बघायला मिळाले. चांगलं क्रिकेट प्रत्येक खेळाडूने मात्र दाखवलं. यावेळी हा देखील फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, डीप मधून मात्र पुढे सरसावले आणि इथून सिंगल जर आपण पाहतोय तर अगदी सहजरित्या पूर्ण होत आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 11 वरती जाऊन पोहोचतंय. ए ग्रुपचे मात्र सामने जर आपण तपासून पाहिले, जर संघ पाहिले तर गावदेवी पोचाडे, तनिष फायटर्स, ध्रुव 11, मनोज फाउंडेशन, शेतकरी संघ आणि के स्टार कोकणेर. तर ग्रुप बी चे सामने जर आपण पाहिले, जर बी ग्रुपचे संघ पाहिले तर चामुंडा डुकटन, आई एकविरा, युवा किंग, सज्जनपाडा, JSR स्पोर्ट्स आणि तदनंतर आदिवासी वादळ कोकणेर आणि धानवा ब्रदर्स, हे मात्र बी ग्रुपचे आपल्याला संघ पाहायला मिळत आहेत. पहिले 2 दिवस ए ग्रुपचे सामने, नंतरचे 2 दिवस बी ग्रुपचे सामने आणि अगदी शेवटचा दिवस फायनल डे, अंतिम दिवस, रविवारचा दिवस, संडे, फन डे अँड फिनाले डे आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जाऊया 30 चेंडू आणि 53ची गरज असताना गोलंदाजी मार्कर गोलंदाज होतात तयार, ते म्हणजेच आपण पाहतोय अर्थात भूषणला आपण पाहू शकाल. यावेळी 7 चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु पंच अक्षय नाईक यांनी पाहिलं आणि तदनंतर सांगितलं की शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, निश्चित बरोबर आहे, परंतु डाव्या यष्टीच्या देखील भरपूर बाहेर. हा चेंडू स्क्वेअर अवांतर. इथे मात्र 30 बॉल आणि आता 52ची गरज. 30 चेंडू 52ची गरज, 52ची गरज आणि 30 चेंडू. काय कमालीचा सामना रंगतोय. हा चेंडू मात्र स्क्रोल केला जाईल. काउंट होतोय अक्षय नाईक यांच्या माध्यमातून. अतिशय चांगले पंच, अगदी कमी वयात पंचांची भूमिका मात्र स्वीकारली. पेशानं स्वतः लेदर क्रिकेटपटू आहेत, ओव्हरआर्म क्रिकेटपटू आहेत. एका बाजूला स्क्वेअर लेग पंच विवेकजीत दवणे, भरपूर वर्ष ओव्हरआर्म टेनिस क्रिकेटची सेवा केली, लेदर क्रिकेटची सेवा केली. चिंचणीचं मैदान, दांडीचं मैदान अक्षरशः गाजवलं. युवा उमरोईची स्पर्धा असली की यंगचवर दांडी आणि पवनसूत नवली हे 2 संघ सातत्याने फायनलला बघायला मिळायचे, जिथे मात्र बाजी मारणारा संघ यंगचवर दांडीचा गेम चेंजर गोलंदाज म्हणून विवेक दवणे यांच्याकडे भरपूर वर्ष पाहिलं गेलं. 2018च्या काळानंतर थोडंसं क्रिकेटपासून दूर, आज पंचांच्या भूमिकेत. हा चेंडू देखील चांगला हाताळलाय, अतिशय चांगला चेंडू. 28 बॉल आणि 52ची गरज. विश्वास फाउंडेशन अर्थातच विश्वास वळवी साहेब यांच्या माध्यमातून मात्र YouTube लाईव्ह ही मात्र इथे 5 दिवसाची सेवा या स्पर्धेकरिता. धनंजय मोहन पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40+ चे मात्र सल्लागार इथे मात्र धनंजय मोहन पाटील साहेब येत आहेत, त्यांचं मात्र आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. तर धनंजय मोहन पाटील साहेब प्लीज या, तुमचं मात्र या स्पर्धेमध्ये अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये सहर्ष असं हार्दिक स्वागत. 40+ क्रिकेट संघाचे मात्र आपण पाहतोय क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार म्हणून ज्या सरांकडे पाहिलं जातं, मोहन साहेब तुमचं मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. षटक क्रमांक आपण पाहतोय धनंजय मोहन पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहू शकाल हा फटका चांगला खेळला, स्क्वेअर ऑफ द विकेटचा स्ट्रोक आणि अतिशय चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून पीस ऑफ क्रिकेट आलाय, दर्जेदार हा चौकार. थँक्यू सो मच.
तर मुख्य व्यासपीठावर श्री धनंजय मोहन पाटील 40+ क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार मी राकेशजी धुमाडा साहेब. राकेश धुमाडा साहेबांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण पाहतोय धनंजय मोहन पाटील साहेबांचं इथे सहर्ष असं हार्दिक स्वागत. मायेचं मात्र इथे पुष्पगुच्छ देऊन सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान. मुनीत कुडू मात्र हे क्षण टिपतात कॅमेऱ्याच्या माध्यमातून. अतिशय चांगल्या रीतीने आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून हे क्षण टिपले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 4 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. आपण पाहू शकाल धनंजय मोहन पाटील साहेब 40+ क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेट आणि धनंजय पाटील हे मात्र रिलेशन आहे. चहाडे गावचे एक धडाडीचे व्यक्तिमत्व, एक चांगलं आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. सर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. यावेळी बॅटची एज अँड टेकन गॉन. तर फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय राजेंद्र मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस जर आपण पाहिलं तर हा फटका देखील चांगला खेळलाय राजेंद्र यांचा. आणि येता क्षणी पावली मात्र आपण पाहतोय जसं मैदानाच्या आतमध्ये पाऊल टाकलं आणि इथे मात्र आपण पाहू शकाल चौकार शोधलाय आणि अगदी महत्त्वाचा चौकार राहिला. या चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते. फलकावरती जर आपण तपासून पाहिल्या तर 24-12ची सरासरी गाठलंय. आता 24 बॉल आहेत आणि 40 धावांची गरज. 10ची सरासरी गाठावी लागेल इथून या मॅचला जिंकण्याकरिता. अगदी सुरुवात चांगली झाली. जरी एक गडी बाद झाला असेल तरी देखील सावध सुरुवात म्हणायला हरकत नाही, कारण धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 या धावसंख्येवरती. चला मॅच जरा वेळ जास्त जातो मित्रांनो. वेळेचा विचार केला तर 5:55 झालीत. आणखीन जर आपण पाहिलं तर 4 षटकं आपल्याला फेकायची आहेत. वेळ खर्च करू नका. वेळ कुणाचा गुलाम नाही, सातत्याने आपण उल्लेख करत असतो. आज 6 षटकांचे सामने भरपूर कमी होतात, परंतु ही स्पर्धा अशी आहे, सूर्या प्रीमियर लीगचा खेळच असा आहे जिथे मात्र आपण पाहू शकाल 6 षटकं खेळायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हेमंत आपण पाहतोय. यावेळी अगदी शेवटच्या क्षणाला झेल सुटला. आता चेंडू असतील तुमच्याकडे 23 धावा जमवायच्या, तुम्हाला 39 सिंगल मात्र मिळाली. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 25 या धावसंख्येवरती. 24 बॉल होते, 40 धावांची गरज होती. आता एक सिंगल मिळाली. 23 बॉल आणि एका बाजूला आपण पाहू शकाल 39ची गरज. राकेशजी धुमाडा अँड कंपनी, मनोज फाउंडेशनचा संघ, अर्थातच आपण पाहतोय बुंदे साहेब असतील, चापके साहेब असतील, अमित पवार असतील आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धुमाडा साहेब यांच्या समवेत मात्र हे क्षण टिपले जात आहेत. चेंडू मात्र अंगावर जाऊन लागलाय. प्लीज व्हॉलंटियर्स आतमध्ये मात्र खेळाडूला पाणी आतमध्ये पोचवायचं आहे. अगदी जर आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ जाऊन आपण पाहू शकाल अंगावर ब्लश होतोय. तर आपण पाहू शकाल राजेंद्र हे मात्र रिटायर्ड होत आहेत. अगदी मात्र चेंडू येऊन डोळ्यात लागलाय. आता नवीन फलंदाज रोहित बोईर होंडो
पहिल्या मॅच मध्ये तब्बल 48 धावा 3 विकेट याच खेळाडूनं टिपल्या आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी फिनिशिंग टच त्याच्या माध्यमातून दिले जातील का? गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळी सॉफ्ट हँडने खेळून काढलाय, जिथे मात्र आपण पाहतोय पहिली धाव आत्मविश्वासाची सिंगल मात्र मिळाली. या सिंगलच्या सहाय्यानं जर आपण धावा तपासून पाहिल्या तर जाऊन पोचतील त्या म्हणजे 26 या धावसंख्येवरती. 3 बॉल आणि 26 धावा. आता येणाऱ्या काळात आणखीन 3 चेंडू या षटकातले बाकी असतील. अर्थात आजचा दिवस जर आपण तपासून पाहिला तर हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला शेवटचा सामना. सुपर्ब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. हेमंतला आपण पाहतोय डाव्या हातानं मात्र चांगली गोलंदाजी. हा चेंडू जर आपण तपासून पाहिला तर अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी दर्शविले की हा चेंडू वाईड आहे. वाईडनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 27 क्रमांक. अगदी पालघर विभागातला खेळाडू आदित्य तर्याची आठवण करून देणारा. मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी भरपूर वर्ष क्रिकेट खेळला. IPL 2014चा मॅच कोण विसरेल. एका बाजूला मुंबई इंडियन्स, एका बाजूला राजस्थान रॉयल, ज्यामध्ये 1 चेंडू आणि 6ची गरज असताना आपण पाहतोय मुंबई इंडियन्स संघासाठी मच नीडेड तो षटकार होता. जेम्स फॉकनर गोलंदाज होता. कर्णधार शेन वॉटसन राजस्थान रॉयलचा, तर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्याला पाहायला मिळाला. आणि 1 बॉल 6 असताना जो मात्र सुनील गावस्कर स्टँडला ठोकलेला षटकार कोण विसरेल. अर्थात आपल्या पालघरनं देखील भारतासाठी रिप्रेझेंट करणारे खेळाडू दिले. शार्दूल नरेंद्र ठाकूरचा मी उल्लेख करीन. आपल्याच पालघर विभागातला साईराज पाटील आहे, हार्दिक तामोरे आहे, असे दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी मात्र मुंबईपर्यंत क्रिकेटचं चांगलं हाताळण केलंय. यावेळीस आपण पाहतोय पुन्हा एकदा दिशा दिली. चेंडू मात्र थांबणं भरपूर कठीण. शॉर्ट थर्डमॅन मधून गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि होंडोच्या बॅटमधून येतोय सलगचा. हा आपण पाहतोय चौकार. धावसंख्या 4ने फ्लाय. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. आणखीन येणारा 1 चेंडू या षटकातला होंडो मात्र येतोय आणि होंडोच्या बॅटमधून चांगल्या धावा देखील येतात. रोहित भोईर एक मोठं नाव. डबल ए ची बॅट आपल्याला पाहायला मिळत आहे. आज बॅटमध्ये देखील ब्रँड झालेले आहेत. जर डबल ए ची बॅट म्हणजे तो एक दिग्गज फलंदाज. भावेश पवार म्हटलं की मात्र ती बॅट प्रत्येकाला तीच वाटते की माझ्या हातात देखील तीच असायला हवी. आणि आपण पाहू शकाल 12 टीम जर आपण पाहिल्या तर या स्पर्धेमध्ये आहेत आणि ज्यामध्ये गोरसई बी या संघाच्या 60 टी-शर्ट आहेत. म्हणजे हे भावेश पवारवरचं असलेलं प्रेम आणि गोरसई बी संघावरती असलेलं प्रेम आज या सूर्या प्रीमियर लीगमध्ये देखील पाहायला मिळतं. खऱ्या अर्थानं भावेश पवार त्याची देखील सुरुवात खडतर राहिली, परंतु संघर्षातून ज्याने खऱ्या अर्थानं पळ काढली नाही तर त्याच्यातून रस्ता शोधला. आणि तदनंतर जर पाहिलं तर आज भावेश पवार खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवतोय. भरपूर नाव कमावलं असेल, परंतु ज्या वेळेला ग्रामीणचा सामना, त्याच्या संघाचा सामना, जय बजरंग गोरसई बीचा सामना असेल तर तो फायनान्शियल क्रिकेटला टाळतो. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल तो खऱ्या अर्थानं पहिले गावाला प्राधान्य देतो. असा खेळाडू आज खूप कमी झालेले आहेत. आज मात्र क्रिकेट हे फायनान्शियल झालेलं आहे. प्रत्येक खेळाडू मात्र चांगलं क्रिकेट प्रेझेंट करतोय, त्याचे त्याला पैसे मिळतात. आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल चांगलं क्रिकेट आहे. ज्या अनुषंगानं मात्र क्रिकेट हा एक व्यवसाय देखील झालेला आहे कित्येक खेळाडूंचा. जाऊया मॅचकडे. इथे मात्र डाव्या हाताच्या फलंदाजानं महेश यानं मात्र चौकार शोधलाय. धावसंख्या जाऊन पोचते फलकावरती ती म्हणजेच आतापर्यंत 42 धावा. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल 42 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता इक्वेशन 17 बॉल आणि 22 धावांची गरज. यावेळीस हा चेंडू पंचांच्या माध्यमातून स्क्रोल केला जातोय. चांगला चेंडू हाताळलाय. वेग देखील भन्नाट होता या गोलंदाजाकडे आणि चांगली गोलंदाजी करत असताना जर आपण पाहिलं तर एक चौकार जरी मागच्या चेंडूवर आला असेल, परंतु काय झालं येणाऱ्या काळात पुढचा चेंडू फलंदाजासाठी कठीण करून सोडीन ही मात्र माझी देखील ओळख आहे. साहिल आपल्याला पाहायला मिळतात. यावेळीचा फटका अगदी भरपूर काळ हवेत, क्षेत्ररक्षक खाली आणि इथे अतिशय चांगला झेल. विकेटचं पतन गॉन. पुरी नंगली बाजारी लाईन मारून दिल चोरून गेली. त्याला सरीत पोरी नंगली बाजारी लाईन मारून दिल चोरून गेली. थँक्यू सो मच.
उद्यापासून जर आपण पाहतोय सूर्या प्रीमियर लीग दुसरा दिवस 1 फेब्रुवारीचं टाइम टेबल तुमच्या समोर असेल. उद्या 9 वाजता पहिला सामना के स्टार्स विरुद्ध मनोज फाउंडेशन. 8:30ला रिपोर्टिंग टाइम. 9 वाजता पहिला चेंडू पडेल. दुसरा सामना तनिष फायटर चहाडे विरुद्ध ध्रुव 11. 10 वाजताचा सामना. तिसरा सामना मनोज फाउंडेशन विरुद्ध गावदेवी पोचाडे. 11 वाजता त्या सामन्याला सुरुवात होईल. चौथा सामना ध्रुव 11 विरुद्ध शेतकरी. 5वा सामना तनिष फायटर चहाडे विरुद्ध के स्टार आणि 6वा सामना गावदेवी पोचाडे विरुद्ध ध्रुव 11. तर 7वा सामना तनिष फायटर आणि मनोज फाउंडेशन हा मात्र असेल 7वा सामना. आणि अगदी शेवटचा सामना उद्याच्या दिवसातला 8वा सामना शेतकरी विरुद्ध के स्टार. उद्या 8 सामन्यांचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. तर 8:30ला पहिल्या मॅचचं रिपोर्टिंग करायचं आहे. के स्टार आणि मनोज फाउंडेशन. 9 वाजता पहिला चेंडू पडला जाईल याची दक्षता घ्या. 14 बॉल आणि 20 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये जर आपण तपासून पाहिलं तर 14 बॉल आहेत आणि 20 धावांची गरज आहे. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर होत्यात तयार. यावेळी जर आपण पाहिलं यावेळीचा फटका मात्र फसलाय. गोलंदाज स्वतः साहिल पुढे सरसावलेत आणि साहिलच्या माध्यमातून चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. आल्या पोरग्या रे हाल गेला आमच्या जीवाचा. कोठशी आल्या या पोरग्या रे हाल गेला आमच्या जीवाचा. यो हिरो आला रे. थँक्यू सो मच. 13 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. एका बाजूला सूरज मात्र दाखल झालेत. एका बाजूला रोहितला आपण पाहतोय. सूरज आणि रोहित ही जोडी. 13 बॉल 20 धावा भरपूर नसतील परंतु तुम्हाला त्या कराव्या लागतील. अतिशय सुंदर रीतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. अगदी येता क्षणी मोठा फटका खेळला आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. मोठा वलन पोरी जवळचा मोठा वलन येता जाता घरावलन पोरी येता जाता घरावलन. पालघरचा मोठा वलन पोरा पालघरचा मोठा वलन येता जाता घरावलन पोरा येता जाता घरावलन. पीरेमत तुवर करण ग पीरेमत तुवर करण. पीरेमत तुवर करण ग पीरेमत तुवर थँक्यू. 12 बॉल आणि 20 धावांची गरज. रोहित भोईर होंडो मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहिलं तर हेमंत आपल्याला पाहायला मिळतात. हेमंत दाखल झालेत. 12 बॉल आणि 20 धावांची गरज. चला स्पीडअप. वेळ मात्र आता जर आपण पाहिलं तर वेळेचा विचार केला तर धावसंख्या 6:05 झालेत आणि धावसंख्या 44 वरती पोहोचलाय. यावेळी सोंडो यांचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहेत. दुसरीचा प्रयत्न होईल का तर इथे मात्र सिंगलने संतुष्ट राहावं लागतंय. या सिंगलच्या सहाय्यानं आता 11 बॉल आणि 19 धावांची गरज. 11 बॉल 19 ची गरज. मॅच मध्ये मात्र आता पुन्हा एकदा चढ उतार पाहायला मिळत आहेत. विश्वास फाउंडेशन सूर्या प्रीमियर लीग साठी मात्र आपण पाहतोय. डॉक्टर विश्वास वळवी साहेबांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी सुंदर रीतीनं 5 दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंदाच्या वर्षात आपण पाहतोय विश्वास फाउंडेशनच्या माध्यमातून गरबा नाईट देखील बघायला मिळाली जिथे मात्र तारे सितारे बघायला मिळाले. अर्थातच डॉक्टर विश्वास वळवी साहेब एक धडाडीचे कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थाने एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. चेंडू डॉट आलाय. 10 बॉल आणि 19 ची गरज आहे. सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकाल इथे चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहेत. कधीतरी गोलंदाज आवेश झालेत, कधीतरी आपण पाहतोय फलंदाजांचा दबदबा राहिलाय. 10 बॉल आणि 19 ची गरज असताना पाहूया कुठल्या रीतीने मात्र खेळ पूर्ण केला जाईल.
10 बॉल 19ची गरज, 19ची गरज आणि 10 चेंडू. सुपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाजी मार्कवर. अर्थात यावेळीच आपण पाहतोय मुकेशच्या बॅट मधून पाडल स्वीपचा स्ट्रोक, गुटना टेक सिक्सर देख 6 धावा षटकार. खूपच सुंदर असा फटका आपल्याला बघायला मिळाला. 9 चेंडू आणि आता 13ची गरज. रोहित भोईर याला मात्र एक मदतीची गरज होती आणि ती मदत मात्र मुकेश यांनी मात्र पूर्ण केली. कारण कुठलाही एकटा खेळाडू हा मात्र सामना संपवू शकत नाही, तर तुमचा सवंगडी तुमचा पार्टनर याने देखील तेवढंच महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेची भूमिका यावेळेस आपण पाहतोय. हेमंत हे मात्र गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सलगचा दुसरा खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खाली पोहोचतात. इथे जर आपण पाहिलं तर अतिशय चांगला झेल टिपलाय, विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. बारी नाच भारी पोरा पोरी नाच सारी दिवसी वेस भारी नाचाचा ताल भारी. बारी नाच भारी पोरा पोरी नाच सारी दिवसी वेस भारी नाचाचा ताल भारी. चल गो चले चल रे भाऊ तारप्यावर नाचाय जाऊ, हाताला हात धरून भाऊ तारप्यावर नाचाय जाऊ. चल गो चले चल रे भाऊ तारप्यावर नाचाय जाऊ, हाताला हात धरून भाऊ तारप्यावर नाचाय जाऊ. तारपावाचे त्याला असुरात तारपावाचे चल भावड चल रे भावड तारप्यावर नाचू असे. तारपावाचे त्याला असुरात तारपावाचे चल भावड चल रे भावड तारप्यावर नाचू असे. थँक्यू सो मच. 8 बॉल आणि 13ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय नवीन बॅटर दाखल झाले ते म्हणजेच अमीर. एका बाजूला रोहित आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी मार्कवर. यावेळी 7 चेंडू देखील चांगला हाताळलाय. इथे जर आपण पाहिलं तर पंच विवेक दवणे आत मात्र बंदिस्त आहेत. चेंडू अतिशय चांगल्या रीतीने हाताळला. आपण पाहतोय चेंडूची पिचिंग अगदी पाहिली आणि तदनंतर मात्र होंडो यांनी मात्र मागणी केली होती की खऱ्या अर्थानं की हा चेंडू वाईड असेल का, परंतु हा चेंडू वाईड नाही. पंचांनी मात्र सांगितलं 7 बॉल आणि 13 धावांची गरज. ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न आहे, जिथे मात्र रोहितकडे स्ट्राईक असणं गरजेची भूमिका. इथून सिंगल मात्र मिळत नाही. या षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 5 षटक संपले. आता 6 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. अतिशय सुंदर रीतीने मात्र खेळ पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 13ची गरज. एकंदरीत आपण पाहतोय 6 वाजून 10 मिनिटं झालीत, अगदी 6 बॉल बाकी. चला प्लीज 6 बॉल आणि आपण पाहतोय 6 बॉल आणि धावसंख्येची जर आपण पाहिलं तर 13ची गरज आहे. नवीन बॉलर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतील. प्रणयला आपण पाहतोय. प्रणय हे मात्र दाखल झालेत. अगदी जर पाहिलं तर शेवटचा मात्र आपण पाहतोय इथे 6 बॉल आणि 13ची गरज आहे. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 6 बॉल आणि 13ची गरज. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत ते म्हणजेच प्रणय. बॅट आणि बॉल मधला अगदी जगदोजहद आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर आजचा दिवस या स्पर्धेचा पहिला राहिला आणि या पहिल्या दिवसातला अगदी 6 चेंडूंचा खेळ बाकी. 12 संघांना मात्र प्राधान्य दिलं आणि तदनंतर 12 संघांमध्ये आज लीग पद्धतीने ही स्पर्धेला सुरुवात झाली. अगदी 11:15 पहिला चेंडू मात्र पडला आणि तदनंतर आज काय कमालीचा फटका खेळलाय. अगदी चेंडू शॉट ऑफ द डे म्हणायला हरकत नाही. अतिशय चांगला स्ट्रोक, 6 धावा षटकार. हे पावसाचं पाणी भारी पडत राणी भारी पडत राणी, तू भिजू नको माझे जवळ ये राणी माझे जवळ ये राणी. हे पावसाचं पाणी भारी पडत राणी भारी पडत. 5 बॉल आणि 7ची गरज. 13ची गरज असताना आपण पाहतोय रोहित यानं स्ट्राईक का घेतली, तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्याला मात्र शेवटच्या षटकामध्ये इथे मात्र मोठे फटके मात्र खेळायचे आहेत. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय 5 बॉल आणि 7ची गरज. गोलंदाजी मार्कवर तयार. प्रणयला आपण पाहतोय अगदी पहिल्या चेंडूवर स्टँड अँड डिस्पॅच केलाय. दुसरा चेंडू
यावेळी सॉफ्टने खेळून काढला. सिंगल डबलचा खेळ देखील तुमच्याकडे अंगीकृत असणं गरजेची भूमिका. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय फेकी अचूक येत नाही आणि इथे मात्र आपण पाहतोय सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट. तिसरीचा प्रयत्न असेल का? ऑल राईट, 2 धावा मिळतात. आता चेंडू आहेत तुमच्याकडे ते म्हणजे 4 आणि धावा जमवायच्या तुम्हाला 5. कुठला संघ मात्र इथून जिंकणार? एका बाजूला गावदेवी संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच अर्थात शेतकरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूपच सुंदर रीतीचं क्रिकेट आजच्या दिवसात बघायला मिळालं. रोहितने जबाबदारीचा खेळ स्वीकारला. 6 बॉल आणि 20 धावांवरती आतापर्यंत खेळतोय. हीच तर त्याची खऱ्या अर्थानं क्वालिटी आहे. संघाचा ॲज अन लीडर, ॲज अन फ्रंटलाईन बॅटर, ॲज अन कर्णधार म्हणून जी भूमिका आहे ती खऱ्या अर्थाने चोख बजावलंय. हायेस्ट रन गेटर आजच्या दिवसातला ज्याच्या नावावर मात्र आपण पाहतोय 75 धावा राहिल्या. स्विंग अँड मिस, अतिशय चांगला मात्र चेंडू इथे हाताळण झाली. आता 3 बॉल आणि 5 रन. पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये चढ उतार बघायला मिळत आहेत. हृदयाची स्पंदनं वाढली जात आहेत. कुतूहलाचं साम्राज्य निर्माण केलं जात आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बॅट आणि बॉल मधला रंगलेला कडवा संघर्ष अगदी प्रेक्षकांना पकडून ठेवतोय. आज बसलेला प्रेक्षक उभा झालाय. उभा राहिलेला प्रेक्षक आता पुन्हा एकदा फेऱ्या मारायला लागलाय आणि जो फेऱ्या मारत होता तो धावा मारायला लागलाय. क्या बात आहे, सबमरीन डिलिव्हरी, तेज थर्रार गोलंदाजी, सुपर्ब सुपर्ब अँड सुपर्ब, चांगली गोलंदाजी. आता 2 बॉल 5. डोक्यावर हात जात आहेत, तोंडामध्ये नख कुरतडली जात आहेत कारण मॅच कमालीचा रंगलाय. जिथे 2 बॉल आणि 5 धावांची गरज. जरी पहिल्या चेंडूवर तू षटकार आणला असेल परंतु येणाऱ्या काळात तुझ्यासाठी भरपूर कठीण, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय गोलंदाजी हाताळले या गोलंदाजानं. प्रणय आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर्ब क्रिकेट. 2 बॉल आणि 5 धावा. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल आणि 5 ची गरज. थोडस मात्र आपण पाहतोय अटॅकिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अगदी खेळपट्टीच्या बाजूला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ऑफ साइडला. यावेळेस पुन्हा एकदा पंचांकडे लाऊड अपील. पंच मात्र आपण पाहू शकाल नॉट इंटरेस्टेड. आता 1 बॉल आणि 5 ची गरज. अगदी शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यातला अगदी शेवटचा चेंडू. काय कमालीचा क्रिकेट. जरी रोहित भोईर होंडो असला तरी देखील काय झालं, पहिल्या चेंडूवर तू षटकार मारला तरी काय झालं, पण तू माझं नाव देखील प्रणय आहे. संघामध्ये मिळालेली जागा, मी कशासाठी या संघात आलोय आणि मला काय करायचं आहे. तुमचं डेस्टिनेशन तुम्हाला माहीत असायला हवं. कुठल्याही ट्रेनमध्ये बसून कुठेही गेलात तर तुम्ही कुठेही जाल, परंतु तुम्हाला तुमचं स्टेशन माहिती पाहिजे की मला काय करायचं आहे. 1 बॉल आणि 5 ची गरज. प्रेशर प्रेशर अँड प्रेशर. क्या बात आहे. 1 बॉल आणि 5 ची गरज. सुपर्ब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रोहित होंडो आपल्याला पाहायला मिळतात. 1 बॉल आणि 5 धाव्यांची गरज. अतिशय चांगला सामना. शेवटचा चेंडू आणि इथे मात्र षटकार येईल का? यावेळीच आपण पाहतोय गावदेवी पोचाडे संघ इथे हरलाय. रोहित मात्र नाराज, हताश, हतबल आणि निराश. आणि शेतकरी संघ सलगचा 3रा विजय. वेल प्ले. अभिनंदन. जिंकलेल्या संघाचं खूप खूप अभिनंदन. डगआउट मध्ये प्रत्येक संघाला विनंती करतोय जे थंड पाण्याचे झार आहेत ते येताना घेऊन यायचं आहे. सोबत खुर्च्या देखील घेऊन या. स्पर्धा आपली आहे, स्पर्धा माझी आहे. ज्या अनुषंगाने त्या स्पर्धेला ट्रीट करा. हँडशेक करून मात्र मैदानाच्या बाहेर यायचं आहे. आजचा दिवस मात्र आपण पाहतोय सुंदर राहिला.